असतील 40+ खेळणारे इच्छुक. धन्यवाद. तर आपण आहोत टॉस बॉक्स मध्ये, जिथे संजय आनंद पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. आई गावदेवी साखरोली ए च्या विरोधात अभिजित स्पोर्ट पिळंजे खुर्द असा टॉस. अभिजित स्पोर्ट पिळंजे खुर्द कॉल करतोय. सदस्य चषक असा कॉल आणि नाण्याची बाजू आई गावदेवी साखरोली ए टीमच्या बाजूने लागले. मी विनंती करतोय संजय दादा पाटील आणि अनेक मान्यवरांना आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. एकंदरीत पाहिला तर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे. अभिजित स्पोर्ट पिळंजे खुर्दने चांगला खेळ पहिल्या मॅच मध्ये केलाय. टॉस जिंकून मात्र काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण निवडल्यानंतर किती धावपळ रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल अभिजित स्पोर्ट पिळंजे खुर्द? 20 ते 25. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. अतिशय सुंदर असा सामना आता आपल्याला बघायला मिळणार आहे. आई गावदेवी स्पोर्ट ए वर्सेस अभिजित संघाने एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. त्यांची आता आई गावदेवी संघाशी त्यांची भिडत आहे आणि आई गावदेवी हा संघ सुद्धा अतिशय नावाजलेला संघ. बघूया आई गावदेवी साखरोली ए. अतिशय सुंदर असं नियोजन आयोजन अजयजी बगले, मोहन मुकणे आणि टीम त्यांना सुंदर असं पाठबळ वरिष्ठांचं. सर्व गाडी जे लोक पार करतायत त्यांना विनंती आहे की जे हायवा डंपर चालू आहेत कुठेही रस्त्यात गाडी पार करू नका. धन्यवाद. तर जाऊया दुसऱ्या मॅचच्या दिशेने, जिथे दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा खेळ प्रगतीपथावर असेल. आविष शेलके पोगाव पाहुणे कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचंय. आमच्या समालोचन कक्षामध्ये ही बनवली अगोदर. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे नाणेफेक जिंकली आहे आई गावदेवी साखरोली ए टीमने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि या दुपारच्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याकरिता इन्व्हाइट केलंय अभिजित स्पोर्ट पिळंजे खुर्द संघाला. पहिल्या मॅचमध्ये पाहिलं तर अभिजित स्पोर्ट पिळंजे खुर्द टीमने चांगला खेळ केला. पहिल्या मॅचमध्ये पाहिलं तर आई एकविरा भवरपाडा या टीमला नमवलं गेलं. मात्र या मॅचमध्ये समोर उभी ठाकली आई गावदेवी साखरोली ए टीम. अभिजित पिळंजे टीमचा 12वा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये आपण यायचा आहे. रविवार धमाका आपण पाहतोय. फ्री एंट्री सदस्य चषक 2024चा हा महासंग्राम आपण पाहतोय. ग्रामपंचायत पिळंजे खुर्दच्या माध्यमातून ही स्पर्धा रंगवली गेली. खऱ्या अर्थानं पाहिलं तर या स्पर्धेचे आयोजक जनक. चला सलामीचे बॅटर्स मैदानात पाठवा. अभिजित स्पोर्ट पिळंजे खुर्द. जर आपण वेळ दबडला तर शेवटच्या क्षणाला आपल्यालाच मात्र एक षटकाचा सामना खेळावा लागेल. उमेशजी पाटील यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. उमेशजी पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. डावकुरी आताचा धडाडीचा फलंदाज, एक गोलंदाज आपण पाहिला असेल उमेश पाटीलला. अनेक मैदानं गाजवलेले आहेत. डावखुरा फलंदाज उमेश पाटील आज
इथं उपस्थित आहेत त्यांनी व्यासपीठावर यायचंय. तर सलामीचे बॅटर्स आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तुषार. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मयूर. गोलंदाजी ट्रॅकवर आकाश पाटील एक वेगवान गोलंदाज कॅमेरा एंडकडून सज्ज होताना. तर आपण पाहतोय अविनाश शेलके यांच्या माध्यमातून विकेट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. आकाश पाटीलचा पहिला चेंडू यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. तुषार इथं मात्र खूप हुशार झेल पकडला गेला. पहिल्या विकेटचं पतन. अभिषेक यांच्याकडनं हॅट्रिक साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. सुंदर अशी सुरुवात म्हणता येईल गावदेवी साखरोली आहे या संघाकडनं. अप्रतिम सुरुवात राहिली. पहिला वार लाख मोलाचा काम म्हटला जातो आणि पहिली विकेट गोलंदाजाला मात्र आत्मविश्वास वाढवणारी असते आणि तोच पहिला चेंडू मात्र आकाश पाटीलचा चांगला राहिला. तुषार शेलारला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात यश आलं. न्यू बॅटर आपण पाहतोय प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये. उजव्या हाताचा हा बॅटर आपण पाहतोय आकाश पाटीलच्या विरोधात. खूप सारे प्रेक्षक आपण पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेत असताना. यावेळेस गती परिवर्तन होतं. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून गेलाय. पंचांचा इशारा आहे तो व्हाईट बॉलचा, म्हणजेच 2 धाबा फलकावर जोडल्या जातील. श्री गणेशा झालाय फलकाचा. अभिजित स्पोर्ट पिळंजे खुर्द आपण पाहतो बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हेलिकॉप्टर फिरवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. चांगला झेल इथे मात्र कंप्लीट करत असताना विकेट क्रमांक 2 प्रतीक पाटीलला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. कमालीची बॉलिंग करत असताना आकाश पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोपालजी शेलार उद्योगपती कुठे बसले असतील त्यांनी स्टेजवर यायचंय. गोपालजी शेलार उद्योगपती देपोली त्यांनी स्टेजवर यायचंय. तर न्यू बॅटर आपण पाहतोय अनिल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला सज्ज होताना. 2 विकेट्स मिळवले आहेत. आकाश पाटील कमालीची बॉलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अजून एक देखणा चेंडू चांगली लाईन लेंथ हाताळत असताना आकाश पाटीलला मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. नेता चेंडू पाहायला मिळाला. एकंदरीत आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत. त्यामध्ये 2 विकेट्स मिळवले आहेत. अतिच्या स्वरूपामध्ये 2 धाबा फलकावर आतापर्यंत जोडल्या गेल्यात. यावेळेस अजून एक देखणा चेंडू प्रश्न विचारणार राहिला आकाश पाटीलचा. कमालीची बॉलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आकाश पाटील. च्या पद्धतीने पाहिलं तर सिमेंटची विकेट आणि त्याचाच वापर करत असताना मैदानाच्या आतमध्ये आकाश पाटीलला आपण पाहतोय. गोपालजी शेलार देपोली उद्योगपती. यावेळेस आपण पाहतोय चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून चालला. 1 धावेकरिता धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 3. एकंदरीत सचिन पाटील पाहिले तर आतापर्यंत अतिरिक्त स्वरूपामध्ये भरणार राहिलाय फलकावर. 3 धावा आतापर्यंत आलेत आपण पाहतोय तर अतिरिक्त स्वरूपामध्ये आणि चांगली गोलंदाजी करत असताना आपण आकाश पाटीलला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कमालीची बॉलिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये अभिजित स्पोर्ट पिलंजे खुर्दच्या विरोधात. गोलंदाज आकाश पाटील पुणे एकदा. यावेळेस कोलपटाप्याचा चेंडू ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. डीप मधून मिड विकेट क्षेत्रामधून चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव धोक्याची ठरली. रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन होईल. मयूर पाटीलला मात्र परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. पणा तू केला कशाला धावता धावता रनआउट झाला.
धन्यवाद. कॉलिंग खूप महत्त्वाची असते मैदानाच्या आतमध्ये, त्याच पद्धतीची कॉलिंग मात्र चुकीची राहिली. येस नो बिट या 3 शब्दाला मात्र इथे खूप महत्त्व आहे आणि त्याचाच समतोल मात्र साधता आला नव्हता. रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन झालं. पहिल्या षटकाचा इथे मात्र खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावफलकावर धावा आहेत 4. कमालीची बॉलिंग राहिली पहिल्या षटकामध्ये आकाश पाटीलची. दुसरा गोलंदाज आपण पाहतोय शैलेश गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर निर्धावच्या स्वरूपात चेंडूची हाताळणी केली गेली. दीपक पाटील आणि मोहन पाटील देपोली आपण व्यासपीठावर यायचंय. मोहन पाटील तुम्हाला खेळायचं आहे, तयारीत राहायचं आहे. मोहन पाटील देपोली 40+ मध्ये खेळायचं आहे. शैलीचा हा दुसरा चेंडू ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. डीप मधून स्वेलिक क्षेत्रामधून चेंडूपर्यंत पोहोचलाय क्षेत्ररक्षक विकास. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली 6. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शैलेश गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय कॅमेरा एंड कडून पुण्याचे एकदा सज्ज होताना. विकीच्या विरोधात यावेळी चांगला स्ट्रोक आहे. संधी होती अमरला. डीप मधून लॉंग ऑफ क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती बॅटर विकीला 2 धावा कंप्लीट करण्याची. पायाखाली डेपूल आल्यामुळे झालाय, असू नका. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कौशल्य दाखवावं लागतात आणि त्याच पद्धतीचं कौशल्य मात्र सातत्य तुम्हाला राखावं लागतं. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर आहेत 8. गोलंदाज शैलेश पुण्याचे एकदा. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेला. टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. थोडंसं मिसफील्ड झाली जगदीश कडून आणि त्यानंतर मात्र एके धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना विकी पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 10. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना आपण अभिजित स्पोर्ट पिळंजे खुर्द टीमला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शैलेश पुण्याचे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस अख्रोट टप्प्याचा चेंडू आहे. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अतिरिक्त भरणा राहिला आहे. इनिंगचा आपण विचार केला तर धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 11. गोलंदाज शैलेश पुण्याचे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. विकीच्या विरोधात यावेळेस पुढे जाऊन साचवण्याचा प्रयत्न, स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅटने चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची समाप्ती झाली. शैलेश पुण्याचे एकदा गोलंदाज ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत एकंदरीत पाहायला गेलं तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. मिडविकेट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं. स्ट्राईक एंडकडे फेकी झाले. संधी बनली रनआउटची आणि संधीचं सोनं मात्र एसटीच्या माध्यमातून झालं गेलंय. विकेटचं पतन, तिसऱ्या विकेटचं मात्र पतन होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकी हा परतावे तंबूच्या आश्रयाला. मोहनजी पाटील आणि दीपकजी पाटील यांना विनंती असतील आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. सदस्य चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावर धावा आहेत 12. एकंदरीत 6ची सरासरी आतापर्यंत गाठली गेली. 3 षटकांचा सामना कमीत कमी 30 पेक्षा जास्त धावा एक फायटिंग टोटल मानलं जाते. परंतु आतापर्यंत 12 जमवता आलेत. अंतिम षटकामध्ये कुठेतरी पलटवार पाहायला मिळेल का, कुठेतरी अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाईल का अभिजित स्पोर्ट पिळंजे खुर्दच्या माध्यमातून, की ज्या पद्धतीने आतापर्यंत आकाश आणि शैलेशने गोलंदाजी केली, तिसऱ्या षटकामध्ये तुषार सुद्धा त्याच पद्धतीची गोलंदाजी करेल का, हे बरेच सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उद्भवलेत. गोलंदाजी ट्रॅकवर तिसऱ्या षटकाकरिता तुषार भोईरला आपण पाहत आहे कॅमेरा एंड कडून. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅटर स्ट्राईक एंडवर अनिल तर नॉन स्ट्राईक एंडला देवा. सुनीलजी पाटील पिळंजे, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे.
तर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकाची सुरुवात चांगली झाली तुषारची. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेग आहे या गोलंदाजाकडे आणि तेच दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये लगातार ते 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. ह्या इनिंगचा आपण विचार केला तर आत्तापर्यंत संघर्ष करावा लागलाय बॅटरला. धाबांसाठी संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु प्रयत्न करावे लागतील. इथून मात्र कष्ट मेहनत ही तुम्हाला सातत्य राखावं लागतं. हे सातत्य मात्र पुढील 4 चेंडूमध्ये पाहायला मिळेल का? बॅटर अनिल पुणेचे एकदा. यावेळेस अजून एक चांगला चेंडू तुषारचा. अजून एक चेंडू जाईल निर्धाव. लगातारचे 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत. अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तुषार भोईरची. आत्तापर्यंत 12 या अंकावर स्थिर धावफलक पाहायला मिळतंय. अंतिम 3 चेंडूचा खेळ प्रगतीपथावर असेल या पहिल्या इनिंगचा. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चेंडू निर्धाव जाईल. काय गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कमालीची गोलंदाजी करत असताना तुषार भोईरला आपण पाहतोय. आई गावदेवी साखरोली ए टीमच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट या अंगामध्ये खेळत असताना तुषार भोईरला आपण पाहतोय. यावेळेस काय घडलंय? पंचांचा काय इशारा आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चल किलपट्टीच्या आतमध्ये पिचिंग झाली असेल आणि त्यानंतर मात्र बॅटच्या साह्याने चेंडू गेला असता कुठलाही निर्णय नसेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये ही विकेट दिली जाईल. एकंदरीत फलंदाजांनी जर युक्ती लढवली असती, जर चेंडू सोडला असता तर एकंदरीत व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आला असता. परंतु क्विक निर्णय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागतात. आणि आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये शिवाजी भोईर नांदेडने आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आत्तापर्यंत कुठली धाव दिली गेली नाही आणि पहिलं या स्पर्धेचं मिडन षटक हाताळण्याचं काम मात्र तुषार भोईरनं करून दाखवलंय. कमालीची गोलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. 12 धावा फलकावर जोडण्यात यश आले. अभिजित स्पोर्ट पिळंजे खुर्द 13 धावांचं आव्हानाचा पाठलाग करावा लागेल आई गावदी साखरोली ए टीमला. तर आपण टॉस करणार आहोत. आई गावदेवी पिळंजे विपक्षात आडगापाडा अशी मॅच असेल. तर आपण शुभ सन्मान करणार आहोत तो व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं. अभिजी शेलके उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता या आयोजकाचे मुख्य आयोजक ग्रामपंचायत पिळंजे खुर्दचे उपसरपंच मोहनजी मुकणे जींना मी विनंती करतोय की आपण अभिजी शेलके यांचा शुभ सन्मान करायचा आहे. या स्पर्धेचे जनक आयोजक मोहनजी मुकणे यांच्या शुभ हस्ते केला जातोय शुभ सन्मान. मायेची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. आपण पाहू शकता अभि शेलकेजींचा शुभ सन्मान केला जातो. दादा आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. त्यानंतर उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय संजय अनंता पाटीलजी चा शुभ सन्मान करण्याकरिता मी मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. अजयजी बगले आपण सुद्धा यायचंय.
शुभ सन्मान केला जाईल सन्मान्य आदरणीय संजय अनंता पाटील माजी सरपंच यांचा शुभ सन्मान केला जातोय व्यासपीठावर. या स्पर्धेचे आयोजक नियोजक जनक एवन जोडी मोहनजी मुकणे आणि अजयजी पाटील अजयजी बगले यांच्या शुभ हस्ते माध्यमातून केला जातोय. आणि चांगलं सहकार्य राहिले संजय अनंता पाटीलजींचं या स्पर्धेकरिता त्यांचं मनापासून आभार. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मनापासून आभार. त्यानंतर उपस्थित आहेत दीपकजी पाटील यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी अजयजी बगले यांना विनंती करतोय की त्यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. तर आपण पाहू शकता शुभ सन्मान केला जातोय दीपकजी पाटील जींचं. अजयजी बगले यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत मोहनजी पाटील जींचा शुभ सन्मान करण्याकरिता मी मोहनजी मुकणे जींना विनंती करतोय की त्यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. अतिथी देवो भव मान्यवरांचा शुभ सन्मान आदर सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जातोय या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. खणखणीत चौकार आकाशच्या बॅटमधून निघालेला हा अतिशय सुंदर चौकार. धावसंख्या झालेली 6. तुफानी सुरुवात म्हणता येईल आई गावदेवी संघाकडून. तर आपण पाहू शकता व्यासपीठावर शुभ सन्मान केला जातोय मोहनजी पाटीलजींचं. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं खूप खूप आभार. त्यानंतर उपस्थित आहेत प्रेमनाथजी पाटील यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी उद्योगपती आहेत देपोली गावचे प्रेमनाथजी पाटील यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी अजयजी बगले यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता प्रेमजी पाटील यांचा शुभ सन्मान उद्योगपती देपोली. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत मनीष जनार्दन पाटील इंजिनियर यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आणि खणखणीत षटकार आकाशच्या बॅटमधून निघालेला अतिशय आक्रमक सुरुवात म्हणता येईल. विन झाले सामना जिंकलाय. सत्काराच्या नादामध्ये सामना कधी खिचात घातला कल्लाच नाही.